पुरुषोत्तम काकांची गाडी? आई एक मिनिट हा. तुम्ही सगळे इथेच? तुम्ही पण हॉलकडेच निघालात ना? हो आम्ही पण येतोच आहे. झालं आला हिला पुळका. माझा सगळा प्लॅन फसवणार आहे वाटतं ही आता. गाडी कशी बंद पडली? काय सकाळी कोणाचं तोंड बघितलं कोणाच ठाऊक. आम्ही हॉलकडेच निघालो होतो, अचानक गाडी बंद पडली. मी बघू का? एक मिनिट. सुलूचा फोन? नाही नको 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 नको. मला लग्नात ये सांगायला फोन करत असेल ती. मी नाही म्हणालो तर उगाच तिकडे तमाशा करेल. त्यापेक्षा फोन न उचललेलाच बरं आहे. माझ्यामुळे दादाच्या लग्नात काही गोंधळ नको व्हायला. नको नको नको. मी फोन पण नाही उचलत आहे. त्या घरात एक शुभकार्य आहे, त्या शुभकार्यापासून जरा दूरच राहा आणि तुमचा हा शुभ चेहरा आज तरी आमच्या समोर आणू नका. आणि ही विनंती तुम्हाला मान्य नसेल, हात जोडतो. तुम्ही ते करून बघितलं का? हो हे सगळं बघितलं, पाणी पण बघितलं, सगळं ओके आहे. अहो मग सगळंच ओके. काय फॉल्ट आहे गाडीत? एक मिनिट हा दादा. हे बघा काका, यामुळे गाडी चालू होत नाहीये. वा, आणि आम्ही इंजिन बघतोय. पण तुला नेमकं सुचलं, हा? हुशार आहेस. हो पण काका हे असं कोणी केलं असेल? म्हणजे कोणाला तुम्हाला हॉल पर्यंत पोहोचू द्यायचं नसेल? तू माझ्याकडे कशाला बघतेस? मी काही केलेलं नाहीये. आणि मला काही करायचं असेल ना तर घरातच अडवलं असं सगळ्यांना. अहो नाही नाही, तुम्ही चिडू नका. मी तुम्हाला काही बोलत नाही. मी शंका व्यक्त केली फक्त, बाकी काही नाही. तरी ना पांडूला मी सांगितलेलं होतं, गाडी सजवली की गेटच्या बाहेर उभी करू नको. हे सेल्फी काढायला येतात आणि त्याच्यानंतर असं चाळी करून ठेवतात. ते एरवी ठीक होतं, पण आज खूप महागात पडलं असतं ना. बरं चला चला, आता उशीर होतोय, गाडीत बसा. तुम्ही पण निघा, आम्ही पण निघतो. चला गाडीत बसा. आई कुठे ठेवे? अगं अगं मला खाली ठेव ना पाटावर जरा. आणि ऐक ऐक, त्या प्रत्येक गोष्टी इकडे. कीर्ती काय चाललंय तुझं? ऐक ना. काय चाललंय? आई हिला बघ अगं, ही काही नाही करत. कीर्ती मी तुला काय सांगते? एक मिनिट. सगळी तयारी झालीये का? हो ग. हे बघ, आता स्वराज आणि त्यांच्या घरची मंडळी येतील. औक्षणाची तयारी करायची आहे. सगळं तयार आहे ना? सामान व्यवस्थित. कीर्ती काय बोलते मी बाळा? आई जरा चिल घे यार. हे बघ, सगळ्या वस्तू जिथल्या तिथे ठेवलेल्या आहेत. फक्त त्या कुठे आणि कशा ठेवल्यात एवढंच बघायचंय. बाकी सगळं व्यवस्थित. कीर्ती, ही काय चेष्टा करायची वेळ आहे? हे बघ, सगळा कार्यक्रम वेळेत आणि व्यवस्थित पार पडला पाहिजे. जा पटकन. हे आई किती टेन्शन घेतेस यार? हे बघ, अगं आपल्याकडे कोण आहे? ज्योतिताई आहे यार आपल्याकडे. हे बघ, ज्योतिताई असल्यावरती काही टेन्शनच नाही. आपल्या घराचं सोड, अगं ती जीजूंच्या घराचे प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करतेय. तिने नाही का मगाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला? इकडचं तर काय घेऊन बसलीस? सगळं व्यवस्थितच होणार. राईट शाणे, मी काय काम करायला आले फक्त इथे? मला पण प्रीतीताईचं लग्न एन्जॉय करायचंय. हे बघ आई कीर्ती, आतापर्यंत सगळी कामं मी केली आहेत. यापुढे सगळी कामं तुला करावी लागणार आहेत. काय? हो मी वाट बघ. हे बघ, असं बोलायचं नाही माझ्याशी. म्हणजे ताई,
मी लहान आहे की नाही, मग उगाच काही गडबड झाली तर उगाच लग्नात प्रॉब्लेम नको ना म्हणून. काही प्रॉब्लेम होणार नाहीये. आता मी तुला एक काम सांगणार आहे. प्रीतीताईच्या रूम मध्ये जायचं आणि औक्षणाचं ताट घेऊन यायचं. जा. मी नाही जाणार. अगं तुला जावं लागेल हा? मी नाही जाणार. आईला सांग मी नाही जाणार. आई हिला तू सांग जावं लागेल. दमदाटी करू नको. मी नाही जाणार. तू एकदा आवाज कमी कर. अगं शांत बसा, काय लहान मुलींसारखं भांडताय. कीर्ती जा औक्षणाचं ताट घेऊन ये पटकन जा. नेहमी तिची बाजू घे. मी जाणार नाही आई, तिला बोल. कीर्ती जा. जा लवकर. आई ही तुझी मुलगी कधी मोठी होणार आहे? तिचं जाऊ दे. तू काय म्हणालीस, लग्न एन्जॉय करायचंय ना तुला, मग कधी आवरणार? जा पटकन आवरायला. आई माझं होईल का पटकन? जाते. अगं बाळा, पाहुणे येतील ना आता. आई जरा चिल घे ग. खूप कीर्ती सारखी. सहजासहजी आणि सोपं होईल ते लग्न कसं. त्या गायकवाडांना असं वाटत असेल की हे लग्न खूप छान व्यवस्थित पार पडणार आहे, पण असं होणार नाही, कारण मी ते होऊ देणार नाही. प्रीती, तुझ्यावर विश्वास आहे ग माझा, पण तुझ्या सगळ्या प्लॅनवर तुझीच बहीण पाणी ओततेय. त्यांच्या वाटेत कितीही अडथळे आणायचा प्रयत्न केला ना, तरी ती दूर करायला ती ज्योतीच पुढे होतीये. आई, मी पण ज्योतीची मोठी बहीण आहे. ती हे सगळं माझ्यासाठीच करते, पण मी जे म्हणाली आहे ना तेच होईल. हे लग्न व्यवस्थितपणे पार पडणार नाही. अगदी त्या गायकवाडांना स्वागतापासूनच कळेल. याच दिवसभर आणि पुढे आयुष्यभर त्यांना काय सहन करावं लागणार आहे. दादा आणि सुजय गेल्यावर जो त्रास झालाय ना, तोच त्रास मी यांना आयुष्यभर देणार आहे. पण काय करणार आहेस तू? या औक्षणाच्या ताटातलं कुंकू दिसतंय. या कुंकवाचा टिळा जेव्हा स्वराजला लावला जाईल तेव्हा त्याला आग होईल आणि तो ती पुसू शकणार नाही आणि कोणाला सांगूही शकणार नाही. त्याला त्रासात बघून आपल्याला एवढी मजा येणार आहे ना